काय आहे हे सगळं? ही अशी का बसली आहेत? हे आणि काय म्हणायचं? सर, तुमचा निरोप मी त्यांना सांगितला, पण ते कामावर जायला तयार नाहीत. हो का? मग काम करणार नसतील तर घरी पाठवा यांना. काय झालं? काम करणार नाही असं कशाला म्हणताय ते? सॉरी मॅडम, मी नाही काही सांगू शकत. अहो पण सांगा ना, काय झालंय? पगाराच्या दिवशी पगार नाही दिला तर घर कसं चालवायचं आम्ही? सगळ्यांचा पगार दिला पण आमचाच पगार दिला नाही, असं कसं चालणार? बरोबर की नाही? घरी काय सांगायचं आम्ही? आमच्या पोराबाळांचाही विचार करत नाही ती माणसं. हो बरोबर आहे. हे बघा, असं नाही होणार. पण खरंच का हो नाही देणार पगार ह्यांना? मॅडम, साहेबांनी सांगितलं यांचे पगार करू नका, म्हणून आम्ही यांचे पगार केले नाही. अहो पण कारण काय? म्हणजे यांनी उचल घेतलीये का काही काम चुकारपणा केलाय? हे बघ, त्यांनी नाही सांगितलं, मी नाही देऊ शकत त्यांचे पगार. बघा, सावी, हीच संधी आहे या तिरसटावर इम्प्रेशन पाडायची. हे बघा, असं काही होणार नाही. मी बोलते तुमच्या साहेबांची, ते देतील तुमचा पगार नक्की. बघा ताई, तुम्हीच न्याय करा आमचा. कोण तुम्ही, मिस वशिला? मिस वशिला, तुम्ही आधी क्लार्क होतात, मग माझे असिस्टंट, आता कामगारांच्या नेत्या. अहो सर, पगाराचे पैसे मागतायत, त्यात काय चुकीचं करताय? हक्काचे पैसे आहेत त्यांचे, नाही का म्हणताय? नाही का म्हणतोय? गुड क्वेश्चन. तर कसं आहे मिस वशिला, की आज माझा मूड नाही, इच्छा पण नाही, आणि द्यायचे तर त्याहून नाही. त्यामुळे यांचा पगार काय मिळणार नाही. हो साहेब, मागात पडायला अर्जुन कवटेकरला स्वस्तातला व्यवहार आवडतच नाही. साहेब, अंगलट आलं ना तर परत बोलायचं नाही. काय करणार? मारणार की सुपारी देणार? इथे आहे ना, इथे फिट करून ठेवायचं. या जंगलाचा वाघ फक्त एकच आहे, आणि तो मी आहे. अर्जुन कवठेकर. त्यामुळे माझ्याशी विनाकारण हुज्जत घालायची नाहीये. साहेब, लक्षात ठेवा, आम्ही इथं 8 जण आहे आणि तुम्ही एकटे. तुम्ही असाल साहेब, पण वर्करचं डोकं फिरवू नका. बरोबर आहे. यू आर राईट. अर्जुन कवटेकर, अर्जुन कवटेकर, आमच्या मागण्या पूर्ण करा. पूर्ण करा. अर्जुन कवटेकर. हाय हाय. मिस सावित्री, साखर कशी तयार होते बघायची आहे का? आवाज उठवा ना, उठवा ना, अन्यायाविरुद्ध आवाज.
लक्षात ठेवा, या जंगलाचा फक्त एकच वाघ आहे आणि तो मी आहे. कोण? अर्जुन कवटेकर. साहेब 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 साहेब, मी तुमच्याशी मारामारी करू शकत नाही, पण तुमच्याकडे भीक मागू शकतो. प्लीज माझा पगार मला द्या. सैतान आहे सैतान. गरिबांचा सूड म्हणून जन्माला आलाय. काका तुम्हाला लागलं नाही ना? नाही पोरी, सवय आहे मला. कामगारांच्या हक्कांची भाषा केली की पोटावर लाद बसते. ह्याला कळणाऱ्या भाषेची 12 खडी आता मी तयार करणार आहे. मग परत गरीबाच्या वाट्याला जाणार नाही हा तिरसट. या जंगलाचा फक्त एकच वाघ आहे आणि तो मी आहे. साहेब, मी तुमच्याशी मारामारी करू शकत नाही. प्लीज माझा पगार मला द्या. अरे भिकाजी काका इथं बसलाय वय. अरे मी तुला कुठं कुठं शोधून आलो. अरे असं कारखान्याच्या इमारती समोर बसून पोट भरणार आहे वय. अरे त्यापेक्षा चल घरला, आपली घरची मीठ भाकर खाऊ पोटाला. चल. नाही ना ग. अरे ऐक माझं. अरे चल घरला, पैशाचं जुगाड करतो काहीतरी. भिकाजी काका असं काय करतो? चल. माफ करा दादा, पण एक विचारू का? तुम्ही ते नवीन कामाला लागलेल्या बाईसाहेब ना? अहो बाईसाहेब वगैरे नाही, सावित्री नाव आहे माझं. दादा काका काय म्हणताय? काय सांगू बाईसाहेब, याची चूक झाली. कसली चूक? ह्यो कामगार म्हणून जन्माला आला ही याची चूक. कष्ट करतो ही चूक. कष्टाचा मोबदला मागितला ही याची चूक. आपला हक्क मागितला ही याची चूक. कामगार म्हणून जन्माला यायचं आणि कामगार म्हणून मारायचं. सॉरी, म्हणजे मला इथली फारशी काही माहिती नाहीये. दादा मी काही मदत करू शकते का यांना? काय मदत करणार? आज तुम्ही मदत कराल, पण उद्याचं काय? अहो पण आजचा दिवस तरी निघल. काय सांगू बाईसाहेब, हो राब राब राबायचं आणि शेवटी काय? मोबदल्यात पोटावर लाद. मी म्हणलं या भिकाजी काकाला नाही देणार तो पैसे. अरे नाही दया येणार तुझी. तर म्हणला मालक देवासारखा असतो, कधीतरी दया येईल की. मला सांगा बाईसाहेब, नुसतं चहा पिऊन पोट भरणार आहे का? 4 दिवस इथं बसून मालक कधीतरी कृपा करल अशी वाट बघतो या. कामगाराचं आयुष्य वाट बघण्यातच जाणार बघा. इथंच याची चिता जळल. पण तो मालक अर्जुन कवठेकर त्याच्या हक्काचे पैसे नाही देणार. तर गरिबांचा सोड म्हणूनच. मी आलेच. दादा एक कप चहा द्या आणि हे पण द्या. हे घ्या काका. ही पण घ्या. लय मानी आहे तो. हो काका, लेकीने दिले असं समजून तरी घ्या. अडी अडचणीत उपयोगी पडतील. हे बघा, कष्ट करणाऱ्यांना उपाशी राहिलेलं नाही बघवत मला.
रिकामं पोट आणि रिकाम्या पाकिटाचं वजन किती असतं ना ते या लोकांना नाही कळायचं. गरिबी काय असते मला माहिती. अरे भिकाजी, अरे या बाईसाहेबांचा आभार मान. अरे ना नात्यातली ना गोत्यातली एक गरीबच दुसऱ्या गरीबाचं दुःख समजू शकतो बघ. अहो घ्या काका, अहो पोरांना राशन आणा घरला. तुझे उपकार कसे फेडू? हो काका, हात नका सोडू तुम्ही. तुम्ही फक्त आशीर्वाद द्या मला, म्हणजे या गरिबांचा कर्दन काळ म्हणून जन्माला आलेल्या राक्षसांचा खात्मा करू शकन मी. बाईसाहेब बघा, तुमच्याशी बोलायला पण किती घाबरलाय. मग केवढा धाक घेतलाय त्या अर्जुन कवठेकरांचा. काका तुम्ही घाबरू नका, तुम्ही मला फक्त आशीर्वाद द्या. उद्या चांगलं होईल पोरी. नाही माझं होईलच, पण माझ्या आईचं पण होईल असं म्हणा. तुझं आणि तुझ्या आईचं सगळ्यांचं चांगलं होईल पोरी. देशमुख, बोला सर. आपलं थर्ड फेजचं काम अपेक्षेपेक्षा लवकर पूर्ण झालं, सो इट्स गुड साइन फॉर अस. हो सर. हां, आता ते वॉटर इरिगेशनचं जे काम आहे ते एन्व्हायरमेंटल इंजिनियरशी एकदा चर्चा करा आणि डिझाईन चेक करा. येस सर. गुड जॉब देशमुख. सर, आमचं याच्यात काहीच क्रेडिट नाहीये. तुम्ही आलात आणि सगळं मार्गी लागलं बघा. आम्ही फक्त तुम्ही दिलेले नियम फॉलो करतो. सर, फक्त तुम्ही ज्या कामगारांना आज मारलं त्याचं काय? नाही म्हणजे काही युनियनचा प्रॉब्लेम वगैरे. देशमुख, तुम्ही नका टेन्शन घेऊ त्याचं, ते मी बघतो. सर. बरं मला सांगा, ते क्रशर मशिनरीचा काय सीन आहे? सर, ओ वॉचमन, काय सीन आहे या ट्रकचा? हो साहेब, तो ट्रक बंद पडलाय. आता जोपर्यंत दुरुस्त होणार नाही तोपर्यंत कुठल्याच गाड्या पुढे जाऊ शकणार नाही. आपल्याला पण इथंच थांबावं लागेल. व्हॉट नॉनसेन्स. ड्रायव्हर कुठे आहे आता? नाही सर, माझी मागची गाडी ही माझी नाहीये. ये नाही जाय वय रे साहेब. अहो ड्रायव्हर आणि मेकॅनिक गाडीचा कसला तरी पार्ट आणायला मार्केट यार्डात गेलेत. अरे देवा, आता हे यार्डातून पार्ट कधी घेऊन येणार? अहो गाडीने गेलेत, येतील अर्धा 1-2 तासात. थांबावंच लागेल साहेब तुम्हाला. अडके असते ना, काहीतरी मॅनेज तरी केलं असतं. त्याची आई आजारी पडली, पण त्याच्या जागी दुसरा कोण काम करतोय? आहेत ना या आमच्या 5 स्टार PA. काम नाही करत, विनाकारण नुसतं उडत्या पतंगाला शेपूट लावल्यासारखं आहे शिलेबाज. तर तुम्ही तुम्ही असं का बोलताय? असं का बोलताय म्हणजे? अडके असते ना तर आता स्लीव्ज वरती करून ट्रक चालू केला असता. नाही ना जमत तुम्हाला, तर कशाला तोंड चालवता मिस वशी. सावित्री, सर तुम्हाला ना एक स्मॉल गोष्ट सांगते. तुम्हाला माझ्याशी प्रॉब्लेम आहे ना, माझा प्रॉब्लेम नाही आहे, तो तुमचा प्रॉब्लेम आहे. ओ मिस वशिला, काम करायला जमत नसेल ना तर वायफळ चर्चा तरी करू नका. हिंमत असेल तर करून दाखवा तो ट्रक चालू. जा. ताई, तुम्ही दुरुस्त करणार? सावित्री मॅडम, जरा सांभाळून. मेकॅनिक येतील ते बघतील काय करायचं ते. देशमुख, कृती स्वीकारणं आणि टीका पचवणं माणसाला जमायला पाहिजे ना.
नाही कसं आहे, जी गोष्ट जमत नाही त्या करण्याचा अट्टास कशाला ना. ओ मिस वशिला, अहो नाही जमणार तुमच्याकडून, सोडा ते हारा लोगीत. अहो खरंच सोडा नाद त्याचा. बर. ते काय ना सर, मी स्वतःकडनं पण कधी हरले नाही आणि दुसऱ्या कोणाच्या तर हिंमत पण नाही मला हरवायची. आणि एक सर, त्याची शून्यातून सुरुवात होते ना, त्याला हरण्याची भीती नसते हो. मिस वशिला, तुम्ही आगीशी खेळता ना, एवढं लक्षात ठेवा. काय डायलॉग मारलाय सर. सर तुम्ही आगे आणि मी माचीस आहे. सारखा बाजूला. काय झालं सर? काही नाही, या. काय झालं सर? काही नाही. दादा 13 नंबर द्या. मारतूल द्या, मारतूल. मारतूल म्हणजे काय? स्क्रू ड्रायव्हर द्या. मुलगी नाही, वाघीण आहे, वाघीण. देशमुख सर, सरांची वाट आणि शंका दोन्ही पण क्लिअर झाले ना? मग सोडा की आम्हाला, उशीर होतोय. हो हो सावित्रीजी, कमाल केली तुम्ही. सर बसताय ना, उशीर होतोय आपल्याला.
मी सावित्री, तुमच्या बायोडाटामध्ये तर मेकॅनिकलचा काही उल्लेख नाही केलेला. सर, बायोडेटा भरण्यासाठी ना सर्टिफिकेट लागतात. आणि अशा तर बऱ्याच गोष्टी मी शिकलीये विदाऊट सर्टिफिकेट. त्या सगळ्या जर भरायला लागले तर लई मोठा व्हायचा माझा बायोडेटा. तुम्हाला काय वाटलं मी याचं ट्रेनिंग घेतलंय? अहो, आपण काही काम कसं टाइमपास म्हणून शिकतो नाही का, आणि कधी कधी आज टाइमपास तर कामी येतो. आणि सर, फडके साहेबांसारखं गाडी रिपेअरिंग मला येतं, पण मला अशा बऱ्याच गोष्टी येतात तर त्यांना नाही येणार. जोकर.